ओके. सो आपण बेसिकली डिस्ट्रीब्युशन्स पर्यंत पोहोचलो कसं, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण तर स्टार्ट केलं आपलं जे बेसिक स्टॅटिस्टिक्स होतं आपलं मीन, मेडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, ज्याच्यामध्ये सेंट्रल टेंडन्सी वगैरे हे वाले टॉपिक्स आपण कव्हर केले है ना. त्याच्यानंतर आपण कव्हर केलं प्रोबॅबिलिटी बद्दल, ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी मध्ये आपण टाइप्स ऑफ प्रोबॅबिलिटी समजून घेतलं, ठीक आहे. सो टाइप्स ऑफ प्रोबॅबिलिटी मध्ये आपण समजून घेतलं की डिपेंडंट असतात, काही इंडिपेंडंट असतात. त्याच्यामध्ये आपण बेस थेरम सुद्धा कव्हर केला होता. आणि ते झाल्यानंतर आपण एका कॉन्सेप्ट बद्दल स्टडी केला होता, दॅट इज युअर रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल ठीक आहे. सो सिंपल लँग्वेज मध्ये एक रँडम व्हेरिएबल काय होता, तर एक रँडम व्हेरिएबल म्हणजे एक डेटा फ्रेम आहे, ठीक आहे. हा एक डेटा फ्रेम आहे, एक डेटा सेट आहे. तर याच्यातला एक रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, तुम्ही एका कॉलमला ऍज अ एक रँडम व्हेरिएबल म्हणून बोलू शकता, ठीक आहे. पण मॅथमॅटिकल याची डेफिनेशन जर तुम्ही बघसाल तर काय रँडम व्हेरिएबलची डेफिनेशन, एका रँडम फिनॉमिनामुळे होणाऱ्या आउटपुट येणाऱ्या आउटपुटचं कलेक्शन म्हणजेच काय रँडम व्हेरिएबल, ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो की टॉसिंग सॉरी number of heads after tossing 5 coins simultaneously, ठीक आहे. जर मी 5 कॉइन्स एक साथ टॉस करतोय तर नंबर ऑफ हेड्स मला किती मिळू शकतात. तर लेट से एक्स माझा रँडम व्हेरिएबल आहे जो की कन्सिडर करणार आहे नंबर ऑफ हेडला. त्याचे पॉसिबल व्हॅल्यू काय काय येतात, 0 येतं, 1 येतंय, 2 येतंय, 3 येतंय, 4 येतंय आणि 5 येतंय. 5 हेड पण पडू शकतात, 0 पण हेड पडू शकतात, 2 पण, 3 पण, 4 पण, 1 पण पडू शकतात, ठीक आहे. सो हे आपण समजून घेतलं होतं. रँडम व्हेरिएबल काय, सिम्पल लँग्वेज मध्ये एका रँडम एक्सपेरिमेंटमुळे येणाऱ्या आउटपुटचं कलेक्शन आहे रँडम व्हेरिएबल म्हणजे, ठीक आहे. आणि देर आर 2 टाइप्स ऑफ रँडम व्हेरिएबल, ठीक आहे. सो हे जर आरबी माझं रँडम व्हेरिएबल आहे, याचे 2 प्रकार असू शकतात. एक असतं तुमचं डिस्क्रिट रँडम व्हेरिएबल आणि एक असतं कॉन्टिन्युअस रँडम व्हेरिएबल. डिस्क्रिट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर डिस्क्रिट रँडम व्हेरिएबल आपण कोणत्या रँडम व्हेरिएबलला बोलतो, असं रँडम व्हेरिएबल ज्याच्यामध्ये येणाऱ्या या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, या काउंटेबल आहेत. काउंटेबल म्हणजे जसं एक्झाम्पल झालं नंबर ऑफ हेड्स आफ्टर टॉसिंग 5 कॉइन्स, तर याच्यामध्ये या एक्स मध्ये येणाऱ्या ज्या पण व्हॅल्यू होत्या या काउंटेबल होत्या, ठीक आहे. बट जर मी एक एक्झाम्पल घेतो, सेकंड एक्झाम्पल बोलूया आपण याला. वाय हा एक तुमचा रँडम व्हेरिएबल आहे जो की कन्सिडर करणार आहे हाईट height of a randomly chosen student, ठीक आहे. एक स्टुडंट मी क्लासमधून पिक करतोय रँडमली, तर त्या स्टुडंटची हाईट काय असू शकते. आता हाईट काय असणार त्याची, त्या क्लासमध्ये कोणाच तरी मिनिमम हाईट असेल है ना. या वायची व्हॅल्यू मिनिमम हाईट पासून मॅक्सिमम हाईट मध्ये काहीही असू शकते, राईट. त्याची खूप मोठी रेंज मिळते तुम्हाला. ही व्हॅल्यू मी डायरेक्ट असं एक्झॅक्ट बोलू शकत नाही की 5.5 फीट आहे म्हणून, ती 5.56 फीट पण असू शकते. ओके, सो दिस इज एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल मध्ये काय असतात, बेसिकली अनकाउंटेबल सेट ऑफ नंबर्स असतात आणि डिस्क्रिट मध्ये काय असतात, काउंटेबल सेट ऑफ नंबर्स असतात, ठीक आहे. याच मध्ये आपण अजून एक कॉन्सेप्ट शिकलो होतो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन, ठीक आहे. तर हे जे तुमचे रँडम व्हेरिएबल्स असतात त्यांची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन्स असतात, ठीक आहे. पीडीएफ आपण असं यांना बोलतो. सो लेट से एक्स हे एक रँडम व्हेरिएबल आहे जे की कन्सिडर करताय नंबर ऑफ हेड आफ्टर टॉसिंग 5 कॉइन्स. त्याच्या पॉसिबल व्हॅल्यू होत्या 0, 1, 2, 3, 4 आणि 5. तर मला या रँडम व्हेरिएबलचं, या एक्स रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन जर काढायचं आहे किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन जर काढायचं आहे, तर मी काय करेल, 5 कॉइन एक्स जर मी टॉस करतोय तर 0 हेड येण्याचे चान्सेस किती, काही ना काहीतरी असेल है ना. 1 हेड येण्याचे काही ना काहीतरी चान्स असणार, 2 हेड येण्याचे, 3 येण्याचे, 4 येण्याचे, 5 येण्याचे, प्रत्येकाची काही ना काहीतरी प्रोबॅबिलिटी आहे. तर त्या प्रोबॅबिलिटीला मी प्लॉट करतोय इथे, त्या प्रोबॅबिलिटीला मी इथे प्लॉट करतोय, ठीक आहे. इथे माझ्या एक्स मधल्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज आहेत. इथे 0 आहे, इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. आणि या वाय ऍक्सिस वर काय आहेत माझ्या प्रोबॅबिलिटीज आहेत, कॅपिटल एक्स इक्वल्स टू स्मॉल एक्स. तर स्मॉल एक्स काय, बेसिकली इच अँड एव्हरी व्हॅल्यू, ठीक आहे. तर स्मॉल एक्स हे 0 पण असू शकतंय, 1 पण असू शकतंय. कॅपिटल एक्स तुमचं रँडम व्हेरिएबल आहे, ठीक आहे. सो 0 येण्याची काय प्रोबॅबिलिटी होती, तर 0 येण्याची ऑब्व्हियसली
जर मी 5 कॉइन एकसाथ टॉस करतोय तर सगळेच्या सगळे टेल येतील, म्हणजे 0 हेड येतील, ही चान्सेस खूप कमी आहे. ठीक आहे. तर त्यामुळे याची प्रोबॅबिलिटी काय असणार? कमी असणार, छोटी असणार. ठीक आहे. एक हेड येण्याची प्रोबॅबिलिटी याच्यापेक्षा थोडी जास्त असेल, 2 हेड येण्याची अजून जास्त असणार, 2 आणि 3 येण्याची जवळजवळ काइंड ऑफ सिमिलर असणार. ठीक आहे. कारण की जर 2 हेड पडताय म्हणजे 3 टेल पडताय, आणि जर 3 हेड पडताय म्हणजे 2 टेल पडताय, आणि हेड आणि टेलची प्रोबॅबिलिटी 1/2 असते, सेम असते. त्यामुळे याला आपण सेम कन्सिडर करू शकतो. 1 ची आणि 4 ची काय असणार? सेम असणार. आणि 0 ची आणि 5 ची पण काय असणार? सेम असणार. तर हा जो हे जे डिस्ट्रीब्युशन जे तुम्हाला तयार झालेलं दिसतोय, याला आपण काय बोलतो? याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ठीक आहे. सो तुमच्यापैकी काही लोकांना आठवत असेल बघा की आपण एक प्रोजेक्ट केला होता जेव्हा पायथन आपण कव्हर केलं होतं बघा, टेलिकॉम चर्न अनालिसिसचा. आठवत आहे? टेलिकॉम चर्न अनालिसिस, ज्याच्यामध्ये आपण आपल्याला जाणून घ्यायचं होतं की कस्टमर सोडून का जातोय, है ना? कस्टमर ही टेलिकम्युनिकेशन कंपनीला सोडून का जातो, याच्यावरचे रिझन्स आपल्याला फाइंड आउट करायचे होते. तर आपल्याकडे त्या डेटा सेटमध्ये असे खूप सारे कॉलम्स होते. ठीक आहे. आणि या कॉलम्सचं आपण काय बघत होतो? जे पण न्यूमरिक कॉलम्स होते त्यांचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघत होते बघा, है ना? तर काही डिस्ट्रीब्युशनचा जो ग्राफ आला होता तो असा काहीतरी ग्राफ आला होता. काही कॉलम्सचा ग्राफ जो होता तो असा काहीतरी आलेला होता, है ना? इथे स्क्यूनेस दिसत होती. काही डिस्ट्रीब्युशन्स हे असे असे आले होते या प्रकारे. ठीक आहे. सो हे काय तुमचे? हे दे आर नथिंग बट युअर डिस्ट्रीब्युशन्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन्स. और तुम्ही याला सिंपल लँग्वेज मध्ये असं सुद्धा बोलू शकता, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे 0 किती वेळेस आलेलं आहे. मी जर कॉलम ते टर्म या कॉलमची जर असा एक डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करतोय, तर बेसिकली ही जी व्हॅल्यू आहे ही एवढ्या वेळेस आलेली आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही सगळ्यात जास्त वेळेस आलेली आहे. ठीक आहे. समजतंय? तर यालाच आपण काय बोलतो? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आणि डिस्क्रीटच्या केसमध्ये आपण याला डिस्ट्रीब्युशन फंक्शन बोलतो. आणि कंटिन्युअस असेल, हा जर रॅन्डम व्हेरिएबल जो आहे एक्स, हा जर कंटिन्युअस असेल तर त्याला आपण डेन्सिटी असं बोलतो. ठीक आहे. तर कंटिन्युअस मध्ये व्हॅल्यू खूप असू शकतात. जसं वाय हा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे. ठीक आहे. जो कन्सिडर करतोय हाईटला, हाईट ऑफ रॅन्डमली चूजन स्टुडंट, रॅन्डमली चूजन स्टुडंट. तर या वाय ची व्हॅल्यू क्लास मधली जी मिनिमम हाईट आहे, सगळ्यात छोटा स्टुडंट जो आहे, कमी हाईट वाला स्टुडंट आहे, त्याच्या हाईट पासून जो सगळ्यात लंबा स्टुडंट आहे त्याच्या हाईट मध्ये काहीही असू शकतं. ठीक आहे. तर या वाय ची व्हॅल्यू याच्या मिनिमम टू मॅक्सिममच्या मध्ये काहीही असू शकतं. राईट. सो या वायचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन कसं येईल? या प्रकारे येईल. आता आपल्याला पण माहिती आहे की मॅक्सिमम लोकांची हाईट कोणत्या रेंज मध्ये असणार आहे? 5 ते 6 फीटच्या मध्ये असणार आहे. खूप कमी स्टुडंट असतील ज्यांची हाईट 4 ते 5 फीटच्या मध्ये असेल. खूप कमी लोक असे असतील ज्यांची 6 ते 7 फीटच्या मध्ये असेल. तर इथे जर मी मिनिमम हाईट कन्सिडर केली, ही मिनिमम आहे आणि ही मॅक्सिमम आहे. तर मॅक्सिमम आणि मिनिमम वाल्यांची संख्या कमी असते. मॅक्सिमम लोक कोणते असतात? ऍव्हरेज हाईट वाले, है ना? त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं बनेल? ते या प्रकारे बनेल, या प्रकारे काहीतरी, है ना? मॅक्सिमम लोक हे या रेंज मध्ये येत आहे, दिसत आहे, या रेंज मध्ये. राईट. सो हेच होतं तुमचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आणि जेव्हा ग्राफ तुमचा असा दिसतो ना, याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आणि हे कोणाचं असतं? हे असतं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचं. आणि या प्रकारचा ग्राफ जर असेल तर हा कोणाचा असतो? हा असतो डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचा, आणि याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ठीक आहे. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचा. ओके. हे समजलंय प्रत्येकाला? सो इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. इथपर्यंत नव्हतं, अजून काही डिस्ट्रीब्युशन वगैरे होते, बट फंडामेंटली तुमचा हाच वाला पार्ट होता. हे समजलंय प्रत्येकाला? जे पण नव्हते. मिलन समजलं नाही? हो सर, समजलं. ओके. सो त्याच्याच नंतर आपण जो तुमचा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे,
ठीक आहे, जो तुमचा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे. ठीक आहे, या डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचे जे पीडीएफ असू शकतात, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असू शकतात, हे कोणकोणते असू शकतात. ठीक आहे, म्हणजे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल हे कोणकोणत्या टाईपचं असू शकतं ते आपण समजून घेतलं होतं कोणत्या चॅप्टरमध्ये, तर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स मध्ये. तर याची पीपीटी ग्रुपवर पाठवलेली आहे तुम्हाला. DSCRET डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स या चॅप्टरमध्ये आपण काय कव्हर केलं होतं बेसिकली, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचे डिस्ट्रीब्युशन हे कोणकोणत्या टाईपचे असू शकतात. तर सर्वात पहिला आपण टाईप जो समजून घेतला होता तो होता युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. हे जर लिहिलं नसेल नाही लिहून घ्या, ठीक आहे, पहिले समजून युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, सेकंड कोणतं होतं, बर्नोली का बायनॉमियल, बर्नोली डिस्ट्रीब्युशन. थर्ड कोणतं होतं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. एक काम करतो मी, लास्ट नाही लिहिलं. सो जे पण नव्हते लास्ट लेक्चर मध्ये त्यांनी यांना लिहिलं तरी चालेल बघा, बिकॉज हे भरपूर आहेत, लक्षात राहत नाही. ठीक आहे, पहिलं होतं युनिफॉर्म, वाटलं तर वेगळा कलर वापरतो. दुसरं होतं बर्नोली. तिसरं होतं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. चौथं होतं युनिफॉर्म आहे, बर्नोली, बायनॉमियल. चौथं कोणतं होतं, जॉमेट्रिकल. ठीक आहे, सो हे सर्व डिस्ट्रीब्युशन आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केले होते. यातले युनिफॉर्म सांगू शकेल कोणी, रचना किंवा योगिनी, तुम्ही सांगू शकाल युनिफॉर्म कोणतं डिस्ट्रीब्युशन असतं? Uniform distribution is the distribution where outcomes are equally distributed or likely distributed. आउटकम्स आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय की तुमचा जो रॅन्डम व्हेरिएबल आहे, लेट्स से एक्स रॅन्डम व्हेरिएबल, दिस वाज अबाउट जॉमेट्रिकल असलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, हे समज प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी सेम आहे. ठीक आहे, म्हणजे इमॅजिन करा एक डाईस आहे, तुम्ही सापसिडी खेळताय, सापसिडीची एक डाईस असते बघा असे, है ना, ठोकळा असतो एक. हा ठोकळा जर मी फेकतोय त्याचे पॉसिबल आउटकम कोणकोणते, 1 2 3 4 5 6. तर 1 येण्याची प्रोबॅबिलिटी काय, 1/6. 2 येण्याची पण 1/6. 3 येण्याची पण 1/6. 6 येण्याची सुद्धा 1/6 आहे. तर प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काय आहे, पहिलं सक्सेस मिळेल. मी जर 10 ट्रायल्स करतोय, असा एखादा रॅन्डम व्हेरिएबल असेल, 10 ट्रायल मी असलेल्या ज्या पण व्हॅल्यूज आहेत, कितव्या ट्रायलला मला पहिलं सक्सेस मिळेल, म्हणजे तुम्ही इथे x3 कन्सिडर करू शकता विराट कोहली. ठीक आहे, ज्या पण व्हॅल्यूज आहेत प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी जर सेम असेल, आपण कमी, तुमचा ग्राफ कसा बनेल या प्रकारे, 2 पॉसिबल आउटकम, सक्सेस 1/2 आहे. तर जर काय या प्रकारे ग्राफ बनव, प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी सेम असल्यामुळे, हॅलो समजलं, हे बार जे दिसतील सेम दिसतील, सेम. बर्नोली डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी इथे डिस्ट्रीब्युशन आहे अशा रॅन्डम व्हेरिएबल ज्याच्यामध्ये पॉसिबल दोनच असतात. यालाच आपण बोलतो युनिफॉर्म पॉसिबल. when the probability of each बर्नोली डिस्ट्रीब्युशन of the random variable घेताना is तुम्हाला एक same गोष्ट in समजून the distribution of the random variable ट्रायल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, जेव्हा अशा प्रकारचा सिनियर असतो, प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी सेम आहे, बर्नोली या रॅन्डम व्हेरिएबल मधल्या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी सेम आहे, तर ते झालं तुमचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, दुसरा काय घेऊ शकता तुम्ही, पुढचा आहे बर्नोली ट्रायल. बर्नोली डिस्ट्रीब्युशन कोणतं असतं, पण अभ्यास किती केला एकच राहतो. रचना सांगू शकशील घ्यायला, रचना किंवा योगिनी कोणी? ठीक आहे,
म्हणजे असा एखादा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे ज्याचे पॉसिबल आउटकम दोनच आहेत. ठीक आहे, म्हणजे एक स्टुडंट आहे, एक्झाम द्यायला जातोय, तर एक तर तो पास होऊ शकतो किंवा फेल होऊ शकतो. ठीक आहे, एखादा कस्टमर आहे एखाद्या कंपनीचा, एक तर तो टिकून राहील नाही तर सोडून जाईल. अभ्यास किती केला एकच राहतो अभ्यास केलेला. बेसिकली असं रॅन्डम व्हेरिएबल ज्याचे पॉसिबल आउटकम हे दोनच असतात. पासची ठीक आहे, प्रोबॅबिलिटी जर कॉइन टॉस करतोय तर दोनच पॉसिबल आउटकम आहे, हेड किंवा टेल. अवघड नाही. ठीक आहे, सो एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल और बर्नौली डिस्ट्रीब्यूशन इज अ डिस्ट्रीब्यूशन where the random variable has only two possible values only. आणि तुमच्यापैकी कोणी जर क्रिकेट फॅन असेल तर त्याला माहितीये की विराट कोहली जेव्हा Random टॉस variable करतो has तो टॉस हरतो मॅक्सिमम. ठीक आहे, Two possible So, values. ठीक आहे, सध्या कॅप्टन नाहीये, जेव्हा आपण आधी होतो तेव्हाच. ठीक आहे, सो लेट्स से आतापर्यंत त्यांनी 10 मॅचेस खेळल्या. ठीक आहे, आता पॉसिबल म्हणजे व्हॅल्यू काय, 10 बर्नौली वर्षात हेड trial टेल घेतले ट्रू फॉल्स 0 1 असं ठीक आहे. काही. ठीक आहे, तर 10 त्यातलं Bernoulli कोणाला trial तरी घेतले. आपण एकाला काय बोलतो, तुमचं सक्सेस जे बायनॉमियल जसं डिस्ट्रीब्युशन समजा आहे ते तुम्ही कशाला COVID प्लॉट test करायला करायला माहितीये? गेलात. बायनॉमियल आणि डिस्ट्रीब्युशन तुमच्यासाठी सक्सेस काय राहील की कोविड निगेटिव्ह यावं. प्रोबॅबिलिटी ऑफ राईट, कोविड निगेटिव्ह यावं हे काय Success ला. सक्सेस झालं तुमच्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, आणि फेल्युअर काय झालं, कोविड पॉझिटिव्ह. प्रोबॅबिलिटी ऑफ सो नंबर ऑफ कोणत्या तरी एक पार्टला आपण काय Number of कन्सिडर करतो, सक्सेस म्हणून कन्सिडर करतो, आणि कोणत्या तरी एका पार्टला फेल्युअर म्हणून कन्सिडर करतो. एक स्टुडंट एक्झाम द्यायला जातो, Number तर पास होऊन जाईल हे त्याच्यासाठी सक्सेस आहे. म्हणजे काय आहे? युनिव्हर्सिटी काय युनिव्हर्सिटीसाठी काय Let's say झालं, मी एक रॅन्डम व्हेरिएबल कन्सिडर करतो फी भेटणार नाही. ए नावाचा. हे मजा घेऊ आपल्याला. ठीक आहे, ए नावाचा So, रॅन्डम व्हेरिएबल आहे. एक असतं सक्सेस आणि एक असतं फेल्युअर. त्याच्यामध्ये मी कन्सिडर काय करणार आहे? ते सक्सेसची काय प्रोबॅबिलिटी आणि फेल्युअरची काय After प्रोबॅबिलिटी performing- यांचं प्रोबॅबिलिटी after डिस्ट्रीब्युशन काढतो, तर doing- तुम्हाला ग्राफ कसा After मिळेल tossing 10 coins, सक्सेस आहे आणि by फेल्युअर. विराट लेट्स से how many एखादा times स्टुडंट विराट एक्झाम कोहली द्यायला जातोय, wins फुल the प्रिपरेशन toss. करून जातोय. ठीक आहे, तर सक्सेसची प्रोबॅबिलिटी 10 टॉस जर फेल्युअरची प्रोबॅबिलिटी कमी आहे. ओके, जर एखादा स्टुडंट आहे तो प्रिपरेशन चांगली करून जात नाही, आदल्या दिवशी फक्त रीड करतोय 2-3 चॅप्टर आणि डायरेक्ट एक्झामला गेला, तर फेल्युअरची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, सक्सेसची कमी आहे. ओके, सो या प्रकारच्या रॅन्डम व्हेरिएबलला ज्याच्यामध्ये पण दोनच पॉसिबल व्हॅल्यू आहे त्याच्या डिस्ट्रीब्युशनला आपण बर्नौली बोलतो, बर्नौली डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, त्यानंतर आहे तुमचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर हे सांगू शकताय का? बायनॉमियल हा राईट. नंबर ऑफ सक्सेस है ना. सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काय आहे? सो जसं एक तुमचं बर्नौली डिस्ट्रीब्युशन होतं. ठीक आहे, तर इथे एक गोष्ट आहे. सो 10 टॉस बर्नौली डिस्ट्रीब्युशन आपण कोणत्या रॅन्डम व्हेरिएबल किती वेळेस जिंकतोय त्याच्यामध्ये दोन नंबर पॉसिबल ऑफ व्हॅल्यू. सक्सेस त्याला किती तर मिळतात? अशा random त्याला variables ना एक 10 शब्द वेळेस दिलेला आहे जिंकेल, मी. ते सुद्धा पॉसिबल आहे. IID म्हणेल ते कसं म्हणताय ते या प्रकारे म्हणताय. बेसिकली किंवा 0 तुम्ही 1 याला 2 IID हे काय नको रिप्रेझेंट म्हणू, करताय? IID ते आर रिप्रेझेंटिंग असं रॅन्डम व्हेरिएबल सक्सेस. त्याचे दोनच पॉसिबल आउटकम ठीक आहे, किती वेळेस त्याला सक्सेस मिळालं त्याला आपण बोलतो बर्नौली ट्रायल. ठीक आहे, सो बर्नौली याचा जो ग्राफ बनेल तो या प्रकारे ट्रायल. बनेल. ठीक आहे, ते एक वेळेस मी जर कॉइन टॉस करतोय ते एक बर्नौली ट्रायल ठीक आहे. करतोय. मी जर So, बर्नौली ट्रायल एक्झाम द्यायला जातोय तर मी एक बर्नौली ट्रायल करतोय, ज्याचे पॉसिबल आउटकम दोनच आहेत. ठीक आहे, Zero. इफ यू आर परफॉर्मिंग ठीक आहे, एन तो नंबर वेगळी ऑफ गोष्ट. बर्नौली ट्रायल, त्याची प्रोबॅबिलिटी ही 0 पेक्षा थोडी जास्त जर आहे. तुम्ही मल्टिपल बर्नौली ट्रायल्स करताय, म्हणजे मी जर मल्टिपल Pass एक्झाम distribution म्हणताय, मल्टिपल where you are considering, टॉस where you are ऍट दॅट टाइम माझ्यासाठी जे पण सक्सेस Distribution of- असेल तर ते किती वेळेस मला सक्सेस मिळू शकतो. समजा मी 10 एक्झाम देतोय एका सेमिस्टर मध्ये, आपण समजा 10 त्या एक्झाम डिस्ट्रीब्युशनला आपण काय प्रत्येक बोलतो? exam काय That झालं? distribution is called as प्रत्येक exam मध्ये binomial pass होऊ distribution. शकतो, fail होऊ शकतो. The number of आणि successes. प्रत्येक So, paper मध्ये binomial pass होऊ शकतो, distribution fail होऊ of the number. राईट. तर 10 एक्झाम्स काय झाले तुमचे, 10 बर्नौली ट्रायल झाले. तुमच्यासाठी सक्सेस काय? पास होणं. तुमच्यासाठी सक्सेस काय झालं? पास होणं. सो आउट ऑफ ऑल द एन नंबर ऑफ बर्नौली ट्रायल्स, किती बर्नौली ट्रायल्स मध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे? ठीक आहे, जसं तुम्ही तुमचा बायनॉमियल random डिस्ट्रीब्युशन मध्ये variable नंबर ऑफ Z सक्सेस हा कन्सिडर random करत variable होता, तसं which is जॉमेट्रिकल considering डिस्ट्रीब्युशन number of मध्ये सक्सेसेस consider इन करता- बर्नौली ट्रायल्स. कितव्या त्याचे number of सक्सेस successes कितव्या 0 पण येऊ अटेम्प्टला पहिलं है ना? सक्सेस मिळेल. 10च्या 10 मध्ये फेल झाला है ना? असं पण होऊ शकतं. बेसिकली कितव्या ट्रायलला ठीक आहे. पहिलं सक्सेस मिळेल. मी जर त्यानंतर 10 ट्रायल्स एखादंच पास झाला असं पण होऊ शकतं. ठीक आहे, 2 जर याच्यात 10 सक्सेस मिळालं त्याला असं पण होऊ शकतं. 3 टू फाइंड आउट 10च्या 10 मध्ये पण पास झाला असं सुद्धा होऊ अकॉर्डिंग टू हिज एबिलिटी. सो या जर रॅन्डम तिसऱ्या व्हेरिएबलच्या मॅचला पहिली सेंचुरी येते, याचा अर्थ काय? नंबर ऑफ की पहिलं पॉसिबल He सक्सेस is a
याचं जे डिस्ट्रीब्युशन बनेल ना, is a याला random आपण काय variable, बोलतो बायनॉमियल which is considering ठीक आहे बायनॉमियल the probability of लास्ट success जे on एक्झाम्पल nth सांगितलं होतं trial. एकदा रिपीट करतो. ठीक आहे. इमॅजिन करा So, विराट कोहली सॉरी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस नाही. सो बी इज अ रँडम व्हेरिएबल विराट विच इज कोहली आहे किंवा रोहित कन्सिडरिंग द शर्मा आहे, सक्सेस कोणालाही ऑन द consider nth करा. ट्रायल. तर 1th ठीक आहे. ट्रायलला पहिल्याच विराट ट्रायलला कोहली, सक्सेस मिळण्यात लेट्स से वर्ल्ड कप मध्ये दुसऱ्या ट्रायलला ICC सक्सेस वर्ल्ड मिळू कप शकतो चालू किंवा आहे. तिसऱ्या आणि ट्रायलला वर्ल्ड कप मध्ये जवळजवळ 15 मॅचेस होणार आहेत. 5व्या मॅच मध्ये त्याला सेंचुरी ठीक आहे. लागू शकते. आणि let's say विराट कोहलीचं captain. कॅप्टन डिस्ट्रीब्युशन. तो 15 मॅचेस मध्ये प्रत्येक समजलं. मॅचच्या वेळेस तो असं स्टार्टिंगला तुम्ही अजून एक एक्झाम्पल point कन्सिडर करू शकता. है एक ना? सेल्स तर त्याच्यासाठी सक्सेस काय टॉस जिंकणं है ना. एक सेल्स So, पर्सन आहे. तो लेट्स से झेड इज अ रॅन्डम झेड हा एक रॅन्डम 10 houses मध्ये कन्सिडर करतोय किती ठीक आहे. वेळेस विराट Washing कोहली machine 15 ला मॅचेस विकायची. मध्ये टॉस जिंकतोय तर तो 10 झिरो टाइम पाच पण टॉस consider जिंकू करू शकतो सोपं जाईल. है ना. 5 consider. एक वेळेस पण पहिल्या 15 घरी 14 वेळेस जातो. हारला, एक हे वेळेस असे जिंकला, पाच 2 घरं वेळेस आहेत. जिंकू शकतो, 3 वेळेस, तर टोटल 15 वेळेस सुद्धा तो जिंकू शकतो. तर 0 वेळेस जिंकण्याची ठीक आहे, 5 घरं आहेत असे. 15 पहिल्या घरी match जातोय. मध्ये पहिल्या घरी toss जिंकण्याची गेल्यानंतर probability. पहिल्या घरात इथे गेल्यानंतर basically त्याला काय? सक्सेस Here मिळण्याची I'm performing probability आहे. n Bernoulli ठीक आहे. trials. जर पहिल्या घरात And नाही I'm मिळालं considering तर number of दुसऱ्या shots करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याचं जे डिस्ट्रीब्युशन म्हणतात तर हे झालं या ठीक आहे. याच्या डिस्ट्रीब्युशन आता समजा एक खूप स्टार क्रिकेटर आहे म्हणजे तो रणजी ट्रॉफी बॉल खेळायला मिळत नाहीये. चान्सेस काय की समजून घे. हो आणि एक लास्ट वालं होतं तुमचं जॉमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. सो जसं तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये नंबर ऑफ सक्सेसेसला कन्सिडर करत होते, इथे तुम्ही कितव्या बर्नोली ट्रायलला पहिलं सक्सेस मिळेल. ठीक आहे. म्हणजे लेट्स से कोहली आहे. ठीक आहे. कोहली आहे, विराट कोहली आहे, 15 मॅचेस खेळणार आहे. ठीक आहे. तर इथे मी जॉमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये बेसिकली जो माझा रॅन्डम व्हेरिएबल आहे तो कसा आहे, तो काय कन्सिडर करतोय, लेट्स से डब्ल्यू हा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे. डब्ल्यू हा रॅन्डम व्हेरिएबल आहे. हा काय कन्सिडर करतोय, कितव्या टॉसला पहिल्यांदा कोहली जिंकल. ठीक आहे. पहिल्यांदा. तर तो असं होऊ शकतो की पहिल्याच मॅच मध्ये जिंकला टॉस. ठीक आहे. तर फर्स्ट ट्रायलला जिंकू शकतो. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये जिंकू शकतो. दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्यांदा टॉस जिंकला म्हणजे पहिल्याच हरला होता पहिल्या मॅच मध्ये. ठीक आहे. जर तो तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्यांदा टॉस जिंकतो याचा अर्थ काय, त्याच्या अगोदर त्याला 2 फेल्युअर मिळाले होते. चौथ्याला पण मिळू शकतं, 5व्याला पण मिळू शकतं, 6व्याला पण मिळू शकतं, 7व्याला पण आणि 15व्याला सुद्धा मिळू शकतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिल्याच मॅच मध्ये तो टॉस जिंकण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्यांदा टॉस जिंकण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. तर जनरली याचा जो ग्राफ असतो का तो या प्रकारे असतो. उतरता ग्राफ असतो. इट डिपेंड्स ऑन की तुमचा रॅन्डम व्हेरिएबल काय आहे, त्याच्यावर पण डिपेंड करतं सिच्युएशन कशी आहे. याला तुम्ही असं पण इमॅजिन करू शकता. ठीक आहे. हे डिस्ट्रीब्युशन झालं जॉमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. याला तुम्ही असं पण इमॅजिन करू शकता, एक सेल्समन आहे, एक सेल्समन आहे. ठीक आहे. आणि हा सेल्समन लेट्स से 5 घरांमध्ये जातोय. ठीक आहे. 5 घरांमध्ये जातोय आणि वॉशिंग मशीन लेट्स से विकतोय. तर पहिल्याच घरी तो वॉशिंग मशीन विकू शकेल याची प्रोबॅबिलिटी काय. ठीक आहे. दुसरं ठीक आहे. पहिल्याला जर फेल्युअर मिळाला असेल तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो वॉशिंग मशीन विकू शकेल त्याची प्रोबॅबिलिटी काय. जर ठीक आहे दोन्ही ठिकाणी पण फेल्युअर मिळालं तर तिसऱ्याला विकण्याची प्रोबॅबिलिटी काय, कारण की ते एक्सपिरियन्सने शिकत आहे ना. तर याची इथे काय तुम्हाला ग्राफ थोडा असा वाढता दिसेल. ठीक आहे. बट नंतर एका पॉइंटला तो कमी पण झालेला दिसेल का, कारण की जर तो इथेच विकून झालेला त्याचा तर इथे पण तो विकू शकतो आणि आपण याच्यामध्ये पहिल्या सक्सेसला कन्सिडर करतो, दुसऱ्या सक्सेसला नाही कन्सिडर करते. ठीक आहे. सो हे होतं तुमचं जॉमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतलं होतं. ठीक आहे. आता याच्यानंतर एक पार्ट आहे. आपण जसं आपण स्टार्टिंगलाच बोललो की रॅन्डम व्हेरिएबलचे 2 प्रकार आहेत. एक आहे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल,
आणि काय कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं कसं असू शकतं ते बघितलं. तर याचे किती टाइप्स होते. एक होतं तुमचं युनिफॉर्म. ही डायग्राम एकदा काढून घ्या तुमच्या याच्यामध्ये, कारण की जरा शॉर्ट मध्ये लक्षात राहतं गोष्ट. युनिफॉर्म असू शकतंय, एवढी बर्नोली probability असू सगळ्यात जास्त शकतंय, आहे. मग दुसरा यायला पहिला सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, तर ती 0.1. बायनोमियल असू शकतं, 50 येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, फॉर्म डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर जॉमेट्रिकल असू शकतं. ठीक आहे. तर आता बघूया कंटिन्युअसचे कोणकोणते असू शकतात. तर कंटिन्युअसचे असू शकतात तुमचे हे वाले. कंटिन्युअस असू शकतं तुमचं युनिफॉर्म पण असू शकतं. यातले इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत. त्यानंतर तुमचं हे नॉर्मल असू शकतं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असू शकतं. ठीक आहे. कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल याला मी डिस्ट्रीब्युशन असं बोलतो. आणि इथे सुद्धा डिस्ट्रीब्युशन नॉर्मल असू शकतं. त्यानंतर हे स्टँडर्ड नॉर्मल सुद्धा असू शकतं. स्टँडर्ड नॉर्मल पण असू शकतं. ठीक आहे. देन हे जे आहे हे तुमचं एक्सपोनेन्शियल पण असू शकतं. जिओमेट्रिकल आहे का ते? हा, जॉमेट्रिकल. एक्सपोनेन्शियल. त्यानंतर हे तुमचं टी डिस्ट्रीब्युशन पण असू शकतं. हे काय स्क्वेअर पण असू शकतं. आणि हे एफ पण असू शकतं. याच्यामध्ये आपण खूप जास्त डीप मध्ये जाणार नाही आहोत. ठीक आहे. कारण की हे तुम्हाला एवढं ऍज अ डेटा अनालिस्ट एवढं कामाला पण येणार नाहीये. आपल्यासाठी हे 3 इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये पण हे 2 इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. हे 3 आपण मेन स्टडी करणार आहे. पुढचे जे आहेत ते तुम्हाला टी डिस्ट्रीब्युशन, काय स्क्वेअर आणि एफ डिस्ट्रीब्युशन यांची अंडरस्टँडिंग जेव्हा आपण इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स शिकू त्यावेळेस येऊन जाईल. ठीक आहे. पण आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते तर हे 2 आहेत. हे 2 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, नॉर्मल आणि स्टँडर्ड नॉर्मल. ठीक आहे. एकदा याला लिहून घ्या सर्वांना, मग आपण व्यवस्थित डिस्कस करूया. हे झालंय लिहून सर्वांचं? हो सर. ओके. सो आपण जसं आता बघितलं की डिस्क्रीट मध्ये काय होत होतं. डिस्क्रीट मध्ये काउंटेबल सेट ऑफ नंबर्स होत्या. राईट. डिस्क्रीट मध्ये काउंटेबल सेट ऑफ नंबर होते. तर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल जे आहे तुमचं त्याच्यामध्ये अनकाउंटेबल सेट ऑफ नंबर आहे. म्हणजे एक व्हॅल्यू पासून दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये एक व्हॅल्यू पासून दुसऱ्या व्हॅल्यू पर्यंत मध्ये कितीही नंबर असू शकतात, इन्फायनाइट असू शकतात. जसं हाईटचं आपण एक्झाम्पल घेतलं, वेटचं एक्झाम्पल घेऊ शकता, टेम्परेचरचं एक्झाम्पल घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे घेऊ शकता किलोमीटर्स ड्रिवन. ठीक आहे. अ कार, एक कार रिलेट्स. ठीक आहे. नंबर ऑफ किलोमीटर्स ड्रिवन बाय कार. तर 0 पासून किती असू शकतं, ते इन्फायनाइट पर्यंत असू शकतं. ठीक आहे. सो वी कॅनॉट से द पॉसिबल नंबर ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे. सो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मध्ये काय असतं ना, अनकाउंटेबल सेट ऑफ नंबर्स असतो. पॉसिबल रॅन्डम एक्सपेरिमेंटचे जे पॉसिबल व्हॅल्यूज आहेत, जर त्या अनकाउंटेबल असतील तर त्याला आपण कंटिन्युअस बोलतो. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिलं याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, तर आपण सध्याच्या या लेक्चरमध्ये हे 3च समजून घेणार आहे. 3च समजून घेणार आहे. ठीक आहे. हे आणि हे बाकीचे आपण इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये समजून घेणार आहे.
पहिले तुमचं युनिफॉर्म, तर जसं तुमचं डिस्क्रीट मध्ये युनिफॉर्म होतं का तसंच आहे पण. ठीक आहे, युनिफॉर्म कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. तर जसं तिकडे होतं युनिफॉर्मचा मिनिंग काय होता की प्रत्येक व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी काय आहे, सेम आहे. प्रत्येक व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी काय होती, सेम होती. ठीक आहे, तर इथे सुद्धा तसंच असणार आहे की लेट से तुमचा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे, मी इथे कन्सिडर करतो लेट से ए असा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे. या रॅन्डम व्हेरिएबलचे जे पॉसिबल व्हॅल्यूज आहेत का, त्या काहीतरी आहेत. लेट से x1 पासून xn पर्यंत काही आहेत अँड ऑल दिस व्हॅल्यूज आर कंटिन्युअस व्हॅल्यूज. त्याच्यामध्ये म्हणजे काय, x1 पासून xn मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असू शकतात. ठीक आहे, तर प्रत्येक व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी जर सेम असेल तर त्याचं जे डिस्ट्रीब्युशन बनेल, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन जे बनेल, त्याला आपण काय बोलतो, युनिफॉर्म कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. तर या आहेत प्रोबॅबिलिटीज अँड दिस आर माय व्हॅल्यूज. ठीक आहे, सो x1 लेट से मी हे कन्सिडर करतो आणि xn हे कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये पॉसिबल व्हॅल्यू ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, प्रत्येक व्हॅल्यू आहे. प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काय सेम आहे, लेट से ती एवढी आहे. तुम्ही त्याचा ग्राफ काढसाल तो कसा येतो, असं येतो. या व्हॅल्यूची पण एवढीच प्रोबॅबिलिटी आहे, या व्हॅल्यूची पण एवढीच प्रोबॅबिलिटी आहे. तर सिम्पली मी इथे असं ड्रॉ करू शकतो. याला मी या प्रकारे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, सो यू कॅन सी प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काय सेम आहे. तिथे एक रेक्टँगल ड्रॉ झालेला दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, सो दिस इज युअर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन बेसिकली. ठीक आहे, एवढंच, अजून काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे, ते तुमचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. आता दुसरं डिस्ट्रीब्युशन कोणतं आहे तुमचं, दुसरं आहे तुमचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि हे आहे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आपण कोणत्या डिस्ट्रीब्युशनला बोलतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे एक असं डिस्ट्रीब्युशन असतं विच इज अ बेल शेप कर्व. ठीक आहे, इट इज अ बेल शेप कर्व. It is a bell-shaped curve, okay, which is लिहून घ्यायचं. Normal distribution, which is symmetric about its central tendency. आपण बघितले होते सेंट्रल टेंडेन्सी कोणकोणत्या असू शकतात, मीन, मीडियम, मोड असू शकतात. मीन, मीडियम, मोड हे 3 सेंट्रल टेंडेन्सी असतात. जर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय आहे, हे एक असं डिस्ट्रीब्युशन आहे ज्याच्यामध्ये जो एक बेल शेप कर्व असतो आणि तो जो कर्व आहे का तो त्याच्या सेंट्रल टेंडेन्सीला काय असतो, बेसिकली सिमेट्रिक असतो. त्याचा ग्राफ दिसतो कसा ते पण आपण बघूया. टेंडेन्सी इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये मीन, मीडियम, मोड पण लिहू शकता. मीन, मीडियम अँड मोड. ठीक आहे, सो ही डेफिनेशन लिहिली. डेफिनेशन याचा जो ग्राफ राहील तो कसा राहील, तो असा राहील. सो बेल शेप कर्व म्हणजे कसा कर्व, तो असा. असं यू येईल का असं येईल, नाही असं परफेक्ट सिमेट्रिक. ठीक आहे, सो दिस इज आवर बेल शेप कर्व. आणि तुम्ही इथे बघू शकता की हा जो कर्व आहे ना त्याची जी ऍव्हरेज व्हॅल्यू येणार आहे ती कुठे ना कुठे इथे येणार आहे.
इथे येणार आहे. हा पॉईंट काय माझी ऍव्हरेज व्हॅल्यू आहे. या काय व्हॅल्यूज होत्या, इथपासून इथपर्यंत माझ्या सर्व व्हॅल्यूज होत्या. माझ्या जो पण रॅन्डम व्हेरिएबल होता त्यातल्या सर्व व्हॅल्यूज होत्या आणि ही काय झाली माझी ऍव्हरेज व्हॅल्यू. तर मला इथे क्लिअरली दिसते की मी जर या कर्वला ऍव्हरेज व्हॅल्यू पासून सेंट्रल टेंडन्सी पासून जर कट केलं तर 2 इक्वल पार्ट मिळतात मला. ठीक आहे, 2 इक्वल पार्ट मिळतात. तर याच प्रकारच्या डिस्ट्रीब्युशनला आपण काय बोलतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जर तुमचा एखादा रॅन्डम व्हेरिएबल, एखादा कॉलम हा असा असेल ज्याच्यामध्ये ज्याचं डिस्ट्रीब्युशन जर असं तयार होतंय जे परफेक्टली ऍव्हरेज व्हॅल्यूला काय सिमेट्रिक आहे, तर त्या डिस्ट्रीब्युशनला आपण काय बोलतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि ही असते तुमची आयडियल केस. ठीक आहे, आपला प्रयत्न जो म्हणजे आता तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा मशीन लर्निंग वगैरे शिकायचं असाल, ऍट दॅट टाइम तुम्हाला दिसेल की भरपूर असे अल्गोरिदम्स आहेत जे बनलेले अशा प्रकारे आहेत की दे अज्युम दॅट की मला जो डेटा मिळतोय, ठीक आहे, इनपुटमध्ये त्यांना जो डेटा मिळतोय तो सर्व डेटा काय नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे, आणि त्या अल्गोरिदमचे जे प्रेडिक्शन्स मिळतात ते हेच अज्युम करून चालतात की येणारा डेटा हा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. बट रिअल टाइम मध्ये प्रत्येक डेटा हा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतो. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये स्क्यूनेस असते. स्क्यूनेस का असते, कारण की आउटलायर्स वगैरे असण्याचे चान्स असतात. ठीक आहे, सो बऱ्याचदा डेटा हा अशा प्रकारे असतो. आपण हे टेलिकॉमच्या डेटा सेटमध्ये बघितलं पण होतं, ही अशी काय स्क्यूनेस होती. ठीक आहे, त्यानंतर कधी कधी डेटा हा असा पण असू शकतो. ठीक आहे, तर ही काय पूर्ण स्क्यूनेस झालेली आहे. ओके, सो जेव्हा आपण मशीन लर्निंग अल्गोरिदम असतो ना, तुमचा एमएल अल्गोरिदम असतो, ठीक आहे, त्या अल्गोरिदमला ट्रेन केलं जातं. ऍट दॅट टाइम जर इनपुट डेटाचं डिस्ट्रीब्युशन जर या प्रकारचं असेल, ठीक आहे, या प्रकारचं असेल, तर पहिले त्या डिस्ट्रीब्युशनला याच्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, या डिस्ट्रीब्युशनला याच्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. या ज्या एक्स ऍक्सिस वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, या कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, त्यांच्यामध्ये काही चेंजेस केल्या जातात. ठीक आहे, त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला पण सांगतो तुम्हाला काय. ठीक आहे, त्या एक्स व्हॅल्यू त्या व्हॅल्यूज मध्ये काही चेंजेस केल्या जातात जेणेकरून त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन बनेल ते या प्रकारचं बनेल. तर दिस इज युअर आयडियल केस असं तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, त्याची प्रॉपर डेफिनेशन तुम्ही इथून देऊ शकता. इथं नोट्स दाखवतो. हे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. फॉर्म्युलेज कडे तुम्ही एवढं टेन्शन नाही घेऊ, तो ग्राफ समजून घ्या फक्त. ठीक आहे, फॉर्म्युले जर कोणा समजून घ्यायचे असेल तर एक्सप्लेन करून टाकेल मी, एवढं काही नाही. ठीक आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, याचा दुसरा नाव गॉशियन डिस्ट्रीब्युशन पण आहे, त्यामुळे कन्फ्युज नका होऊ जर कोणी गॉशियन डिस्ट्रीब्युशन असं बोलत असेल तर. याला गॉशियन म्हणून पण बोललं जातं. गॉशियन 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 एन आहे. गॉशियन डिस्ट्रीब्युशन असं म्हणून बोललं जातं. ठीक आहे, सो हे काय तुमचं याच्यात लिहिलेलं आहे बघा. सो हे दिलेलं आहे गॉशियन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, so this distribution is of fundamental importance in both statistical theory and practice. It has a symmetrical bell-shaped density curve. The distribution has two parameters which can conveniently be expressed directly as the mean. Mean ला आपण mu ने indicate करतो आणि standard deviation ज्याला आपण sigma ने indicate करतो. ठीक आहे, the distribution is symmetrical about its mean. mu म्हणजे mean आहे तुमचं. तर तुमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते मीन शी सिमेट्रिक असतं. आता हे जे इक्वेशन आहे हे काय, हे आहे हा जो कर्व तुम्ही तयार केला ना आता, हा जो कर्व तयार केला ना, याचं इक्वेशन आहे ते सोडून द्या. त्याला कोणी विचारणार पण नाही तुम्हाला ते इक्वेशन कसं तयार झालं, असंच काय, मला ते लक्षात पण राहत नाही. इग्नोर करा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते ऑलरेडी एका सॉफ्टवेअर मध्ये असं असतं. हा, व्हॅल्यू टाकले की ते शो करतो. शो करतो. ठीक आहे, सो देन आहे तुमचं स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन समजलंय प्रत्येकाला, कोणतं डिस्ट्रीब्युशन असतंय. हॅलो,
तर आता बघूया पुढचं आहे तुमचं नॉर्मल स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. याचं दुसरं नाव आहे झी डिस्ट्रीब्युशन किंवा झेड डिस्ट्रीब्युशन तुम्ही बोललात तरी चालेल. स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय असतं तर हे पण एक प्रकारचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच आहे. ठीक आहे, हे सुद्धा एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे जे की त्याच्या सेंट्रल टेंडेन्सीला काय असतं सिमेट्रिक असतं. ठीक आहे, फक्त फरक इथे असा आहे की आता याचा ग्राफ तुम्हाला दाखवतो. ग्राफ कसा दिसतो, तो ग्राफ जसा तुमचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा दिसत होता ना सेम तसाच दिसतो. ठीक आहे, ठीक आहे. सो अगेन दिस इज ऑल्सो युअर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. फक्त फरक काय आहे इथे की अगेन हे सुद्धा काय त्याच्या सेंट्रल टेंडेन्सीला सिमेट्रिकच आहे. ठीक आहे, ही जी माझी म्यू आहे, म्यू म्हणजे मीन, याला सिमेट्रिकच आहे. हा पार्ट आणि हा पार्ट इक्वलच आहे. द ओनली डिफरन्स इज की इथे जी मीन असते का म्यू ही 0 असते आणि याची या डिस्ट्रीब्युशनची जी स्टँडर्ड डेविएशन व्हॅल्यू जी आपण सिग्माने इंडिकेट करू शकतो ती 1 असते. ठीक आहे, पण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये तसं नाही आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये ही म्यू जी आहे ती काही ना काहीतरी असू शकते. 4.5 7.5 काही ना काहीतरी व्हॅल्यू असेल ते प्रॉपर. ठीक आहे, स्टँडर्ड डेविएशन व्हॅल्यू सुद्धा काही ना काहीतरी असणार आहे. ठीक आहे, पण इथे तसं नाही आहे. इथे काय आहे की याची म्यू ही परफेक्ट 0 असते आणि सिग्मा परफेक्ट 1 असतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही काय असणार 0 असणार. ठीक आहे, आणि इकडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या निगेटिव्ह असतील आणि इकडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पॉझिटिव्ह असतील. 0 प्लस समथिंग काहीतरी असणार या 0 मायनस समथिंग काहीतरी असणार. ठीक आहे, सो या प्रकारच्या डिस्ट्रीब्युशनला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जिथे पण द डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट इट्स मीन व्हॅल्यू बट द म्यू इज 0 अँड द स्टँडर्ड डेविएशन इज 1. तर ते झालं तुमचं स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. त्याची एकदा डेफिनेशन लिहून घ्या. ठीक आहे, स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज अ डिस्ट्रीब्युशन. It is a distribution it is a distribution which is symmetrical about its mean, which is symmetrical about its mean and which has mean equal to 0, mean equal to 0 and standard deviation value as 1, value as 1. ठीक आहे, सो ही डेफिनेशन आहे, याला एकदा लिहून घ्या आणि हा ग्राफ ड्रॉ करून दिसेल तुम्ही. ठीक आहे, तुम्ही ते वास्तवात लिहून घेतलं. ग्राफ ड्रॉ करून द्यायचं. आणि याला झी डिस्ट्रीब्युशन पण बोलतात. झी डिस्ट्रीब्युशन का बोलतात ते पण सांगतो. तुम्ही थोडस कॉलेजच्या ह्याच्यात गेलो मी. ते स्टॅटिस्टिक्स असायचं ना आम्हाला. यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पण होतं. हे आमच्या फील्डमध्ये कसं काम होतं माहिती का, मेकॅनिकल मध्ये एरर फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे खूप सारे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत, त्यातले एरर वाले किती आहेत, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स ते फाइंड आउट करण्यासाठी. आठवते मला ते एक्झॅक्ट कसं फाइंड आउट करताय ग्राफ यूज करून. हे ड्रॉ करून झालंय हा ग्राफ वगैरे. हो सर. ओके,
बीएससी स्टॅटिस्टिक्सच करायला पाहिजे नव्हतं. पण तेव्हा एवढं स्कोप नव्हतं. हा, ते पण आहे. ओके, सो आता याला झी डिस्ट्रीब्युशन का बोलतात ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. सो आता इमॅजिन करा एक कॉलम आहे. ठीक आहे, हा एक तुमचा टेबल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये असे खूप सारे कॉलम्स वगैरे आहेत. असा काहीतरी टेबल आहे, याच्यामध्ये खूप सारे कॉलम्स आहेत. त्याच्यामध्ये लेट से हा वाला जो कॉलम आहे तो मी कन्सिडर करतोय, अँड द कॉलम इज न्यूमरिक कॉलम, आणि व्हॅल्यू जे आहेत त्या कंटिन्युअस व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो या कॉलमचे जे डिस्ट्रीब्युशन बनतंय का, त्या डिस्ट्रीब्युशनचा जो ग्राफ बनतोय तो असा बनतोय. यू कॅन सी द ग्राफ इज नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे, हा ग्राफ नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाहीये, स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन पण नाहीये. ठीक आहे, तुम्ही इथे जर इथे बघसाल तर इथे मला क्लिअरली कळतंय की या ग्राफ मध्ये ना या पॉइंटच्या अगोदर ज्या पण व्हॅल्यूज आहेत का त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे ना, आणि या पॉइंटच्या नंतर ज्या पण व्हॅल्यूज आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे खूप. ठीक आहे, कारण की ते दिसतं ना ग्राफ होत गेलेलं आहे. ठीक आहे. सो बेसिकली याच्यामध्ये आउटलायर जर मी फाइंड आउट करायचं म्हटलं तर मला दिसतंय का मॅक्सिमम व्हॅल्यू या रेंज मधल्या आहेत, या रेंज मधल्या मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, आणि खूप कमी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इथे आहेत. ठीक आहे, ते हे काय झाले म्हणजे आउटलायर्स झाले है ना. आणि या आउटलायर्समुळे होणार काय, यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे, पण याच्यामुळे होतं काय ना की माझी जी ऍव्हरेज व्हॅल्यू आहे का ती इकडे शिफ्ट होतीये है ना. कारण की आपण ऍव्हरेज मध्ये सम करत असतो, सगळ्यांची समेशन करतो, डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ एलिमेंट करतो. त्या ऍव्हरेज व्हॅल्यू जी इथे तुम्ही इमॅजिन करतात पण ती इथे नाही आहे, ती थोडीशी इकडे आलेली आहे, इकडे आलेली आहे. ठीक आहे. सो या आउटलायरचा असा काहीतरी इम्पॅक्ट पडतोय. ठीक आहे, आता लेट्स से एक मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे. आता मी एक अल्गोरिदमचं नाव घेतो इथे, लिनियर रिग्रेशन नावाचं एक अल्गोरिदम आहे बघा. ठीक आहे, लिनियर रिग्रेशन नावाचं एक अल्गोरिदम आहे. या अल्गोरिदमला मला हा वाला कॉलम ऍज इनपुट म्हणून पास करायचा आहे. ठीक आहे, तर हे असं एक अल्गोरिदम आहे, जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय. ठीक आहे, हे नाही समजलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर हा जो अल्गोरिदम आहे हा अजून काय करतो की मला मिळणारा जो डेटा आहे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि त्याच्यानुसार तो प्रेडिक्शन प्रोव्हाइड करतो. बट द प्रॉब्लेम इज की जो इनपुट कॉलम तुम्ही पास करताय तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाहीये है ना. आणि जर मला लिनियर रिग्रेशन कडनं चांगले रिस्पॉन्स मिळवायचा असेल, चांगला परफॉर्मन्स मिळवायचा असेल तर या कॉलमला मला नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड करावं लागेल. नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड त्याला करावं लागेल. तर ते कसं करणार. ठीक आहे, सो सध्याचं डिस्ट्रीब्युशन मध्ये जसं स्क्यूनेस आहे तर याला नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कसं करणार. त्याचा एक वे आहे. काय वे की या कॉलम मध्ये जेवढ्या पण व्हॅल्यूज आहेत x1, x2, x3, x4, x5, ठीक आहे, या सर्व व्हॅल्यूजची काही ना काहीतरी ऍव्हरेज व्हॅल्यू असणार है ना. सर्व व्हॅल्यूची काही ना काहीतरी ऍव्हरेज व्हॅल्यू असणार. लेट्स मी बोलतो ती ही आहे. या सर्व व्हॅल्यूची काही ना काहीतरी स्टँडर्ड डेव्हिएशन व्हॅल्यू असणार है ना. ती आहे लेट्स से ही वाली, ही वाली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, एक ही आहे आपली मीन व्हॅल्यू आणि ही आहे आपली स्टँडर्ड डेव्हिएशन व्हॅल्यू. तर मला या व्हॅल्यूजला अशा प्रकारे लिहावं लागेल की जेणेकरून याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे का ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे ग्राफ हा सिमेट्रिक बनेल त्याच्या मीन सोबत. ठीक आहे, तर कसं करणार, तर मी काय करणार, या प्रत्येक व्हॅल्यूची काय फाइंड आउट करणार, या x1 ची मी फाइंड आउट करणार z1, x2 ची मी फाइंड आउट करणार z2, x3 ची z3. तर जेवढ्या पण तुमच्या x व्हॅल्यूज आहेत का xn पर्यंत तेवढे zn मी फाइंड आउट करणार, प्रत्येकाची z व्हॅल्यू फाइंड आउट करणार. तर प्रत्येकाची z व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची, लेट्स से मी x1 ची z1 फाइंड आउट करतोय, तर कशी फाइंड आउट करणार, त्याचा एक फॉर्म्युला आहे, z1 इज इक्वल्स टू x1
मायनस म्यू अपॉन सिग्मा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तर x1 जी पण होती, ही जी पण व्हॅल्यू होती, या व्हॅल्यूला घेईल मी इथे पुट करल. म्यू काय होतं, या सर्व व्हॅल्यूजची ऍव्हरेज होती, आणि सिग्मा काय होतं, या सर्व व्हॅल्यूजची स्टँडर्ड डेव्हिएशन व्हॅल्यू होती. तर मला याच्यावरून काय मिळून जाईल, या x1 ची काय मिळून जाईल, z1 व्हॅल्यू मिळून जाईल. तसंच मी x2 ची पण काढाल, x3 ची पण काढाल, x4 ची पण काढाल, x5 ची पण काढाल. आणि या सर्व z व्हॅल्यूजचं जर मी डिस्ट्रीब्युशन ड्रॉ केलं ना, या सर्व z व्हॅल्यूजचं डिस्ट्रीब्युशन ड्रॉ केल्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन मिळेल का, ते मला एक स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मिळेल. ठीक आहे, ते मला एक स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मिळेल, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्क्यूनेस नसेल. ठीक आहे. ठीक आहे. सो नाव यू कॅन सी दिस इज अ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. याची ऍव्हरेज व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. ठीक आहे, याची जी मीन व्हॅल्यू आहे ती काय 0 झालेली आता. ठीक आहे, या आहे Z1, Z2, Z3, Z4, Z5, Z10, Z1000, Z11 जेवढे पण असतात त्या सगळ्यांची Z व्हॅल्यू. म्यू काय झाले 0 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काय झालेलं आहे 1. तर या प्रकारे आपण एका डिस्ट्रीब्युशनला स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये कन्वर्ट करतो. त्यामुळे याला काय बोललं जात असतं, झी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, त्याचमुळे याला झी डिस्ट्रीब्युशन असं बोलतो. समजलं? हा फॉर्म्युला कळलाय, हा फॉर्म्युला एकदा लिहून घ्या, ही डेफिनेशन लिहिल्यानंतर हा फॉर्म्युला लिहून घ्या, एकदा इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला. ठीक आहे. नाव मग या कॉलमला मी आता पास करू शकतो. या कॉलम या व्हॅल्यूजला सर्वांना मी झी व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करेल, आणि त्याला मी त्या झी व्हॅल्यूजला मी अल्गोरिदमला पाठवेल, तर तिथे मला प्रेडिक्शन चांगले मिळतील. ठीक आहे, याच्यामध्ये लिहून घ्या म्यू म्हणजे काय आणि सिग्मा म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे म्हणजे ते लक्षात येईल. समजलं पण हे समजलंय सर्वांना ऑनलाईन पैकी? हो सर. ओके. सो हेच होतं तुमचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. आता याच्यामध्ये बाकीचे डिस्ट्रीब्युशन पण आहेत बघा, बट आपल्यासाठी हे 3 जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता असं नाही की डायरेक्टली तुम्ही यांना युज करसालच म्हणून ऍज अ डेटा अनालिस्ट, बट फ्युचरमध्ये जेव्हा पण तुम्ही डेटा सायन्सकडे मूव्ह करायचा प्रयत्न करसाल, ऍट दॅट टाइम हे 2 तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतील. हे 2 खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि ऍज अ डेटा अनालिस्ट तुम्ही यांचे अंडरस्टँडिंगसाठी भरपूर युज करू शकता. जर तुम्ही एखाद्या डेटा सेटचं हे करताय, अनालिसिस करताय, ठीक आहे, आणि याच्यामध्ये ऑब्व्हियसली फर्स्ट स्टेप आपली ही असते की याच्यामध्ये आपण युनिव्हेरिएट अनालिसिस करतो. ठीक आहे, युनिव्हेरिएट अनालिसिस करत असताना आपलं काम हे आहे की याच्यामध्ये आउटलायर आहेत की नाही ते फाइंड आउट करणं. ठीक आहे, नल व्हॅल्यूज आहेत की नाही ते फाइंड आउट करणं. ठीक आहे, याच्यामध्ये कोणत्या रेंज मधल्या व्हॅल्यूज मॅक्सिमम आहे, ठीक आहे, ते फाइंड आउट करणं, याची ऍव्हरेज फाइंड आउट करणं वगैरे या प्रकारच्या गोष्टी. मग आपण बायव्हेरिएट मल्टीव्हेरिएट कडे जातो. तर युनिव्हेरिएट अनालिसिस करत असताना आपल्याला काय काम काय असतं, आपलं जे पण न्यूमरिक कॉलम्स आहेत ना त्यांचे डिस्ट्रीब्युशन चेक करणं. तर याच्यातून जर मला कळतंय की याच्यातले 3 कॉलम असे आहेत, लेट्स से 5 कॉलम आहेत, 1 2 3 4 5 कॉलम आहेत, त्यातल्या 3 कॉलमचं डिस्ट्रीब्युशन हे एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, तर ही माझ्यासाठी काय झाली, एक आयडियल सिनारिओ झाला. तर कुठे ना कुठे जर ते असं परफेक्ट बेल शेप कर्व सारखं जर दिसत असेल ना, त्याला आपण डायरेक्टली बोलू शकतो की नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, और इक्विव्हॅलंट टू नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. बट हे जे 2 कॉलम्स आहेत, लेट्स से हा वाला आणि हा वाला, हे जे 2 कॉलम आहेत, यांच्यामध्ये जर मला काही स्क्यूनेस दिसतीये, तर मी काय डायरेक्टली या 2 कॉलम्स मधले आउटलायर शोधायला लागेल. समजतंय? तर कुठे ना कुठे माझं काम काय जास्त सिंपल झालेलं आहे. ठीक आहे, सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द आउटलायर्स, आणि सिंपल पद्धत आहे. ठीक आहे, आणि मशीन लर्निंग मध्ये जर असाल तर अजून इंटरेस्टिंग बनत आहे. ठीक आहे, बाकी हे जे पुढचे डिस्ट्रीब्युशन आहेत, पी डिस्ट्रीब्युशन, काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन आणि एफ डिस्ट्रीब्युशन, हे आपण जेव्हा इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स चालू करू त्यावेळेस कव्हर करूया. ठीक आहे, आता हा सर्व पार्ट आय होप समजला असेल तुम्हाला. समजला एवढा सगळं पार्ट? हो सर. ठीक आहे.
तर आपण काय करू, एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि मग इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स कडे स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, तर हे होतं तुमचं सर्व डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, जे तुम्हाला डेटाला अंडरस्टँड करण्यामध्ये हेल्प करतं सगळं. ठीक आहे, डेटाचं डिस्ट्रीब्युशन कसं कसं आहे, डेटाचं टाईप कोणकोणते असू शकतात, त्या सर्व गोष्टी. ठीक आहे, सो एक 12:20 झालेले आहे सध्या, आपण 12:25 ला पुढचा पार्ट स्टार्ट करूया. ठीक आहे.
हॅलो हॅलो, आहेत सगळेजण? हो सर. ओके. सो आपण स्टार्टिंगलाच एक गोष्ट डिस्कस केली होती बघा, की आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक आहे तुमचं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, जे आपल्याला डेटा अंडरस्टँडिंग मध्ये कामाला येतं. ठीक आहे, डेटाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, डेटामध्ये असलेल्या व्हॅल्यूज कशा आहेत, त्याच्यामध्ये आउटलायर्स आहेत की नाही आहे, त्यांची सेंट्रल टेंडन्सी काय आहे, त्याचा स्प्रेड किती आहे, या प्रकारच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. आणि दुसरं आहे तुमचं इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स ठीक आहे. सो इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये काय असतं की बेसिकली इथे आपण एक गोष्ट फाइंड आउट करतो बाय युझिंग अनदर थिंग. ठीक आहे, तर इथे आपण जनरली पॉप्युलेशन असते एक. ठीक आहे, हे जनरली इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स जे आहेत ना, मार्केटिंग फील्डमध्ये डिजिटल मार्केटिंग किंवा कोणत्याही मार्केटिंग अनालिटिक्स जे असतं ते भरपूर यूज केलं जातं. ठीक आहे, सो एक पॉप्युलेशन आहे, त्याच्याबद्दल मला एक काहीतरी पॅरामीटर फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ सम सॅम्पल. ठीक आहे. सर तुम्ही स्क्रीन शेअर नाही केलेली का? ओके ओके ओके, एक मिनिट. सो काय बोलत होतो आपण, बेसिकली 2 प्रकारचं स्टॅटिस्टिक्स, एक डिस्क्रिप्टिव्ह आणि एक इन्फरन्शियल. तर इन्फरन्शियल मध्ये आपण काय करतो, एका पॉप्युलेशन पॅरामीटर आपल्याला एक फाइंड आउट करायचं आहे. एंटायर पॉप्युलेशन साठी एक गोष्ट फाइंड आउट करायची आहे युझिंग सम सॅम्पल. ठीक आहे, तर याला तुम्ही कसं इमॅजिन करू शकता की एखाद्या कंपनीला नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे. आता प्रॉडक्ट लॉन्च करायचा कंपनीचा विचारता आला, त्यांना तर असं वाटतंय की मार्केटमध्ये याची डिमांड असेल, बट दे वॉन्ट टू चेक की खरंच याची डिमांड आहे की नाही मार्केटमध्ये. तर ऑब्व्हियसली ते काय करतात, मार्केटमधनं काही डेटा कलेक्ट करतात. ठीक आहे, डेटा कलेक्ट हा कसा कसा डेटा असू शकतो की बाबा सिमिलर कंपनीनी, म्हणजे त्यांचा जो कॉम्पिटिटर आहे. ठीक आहे, आता म्हणजे इथे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, कोण घेऊ शकता, कॅडबरी आहे, कॅडबरी आहे आणि नेस्ले आहे. ठीक आहे, दोघं पण काइंड ऑफ सिमिलर मार्केटमध्ये काम करतात. कॅडबरीचे पण चॉकलेट्स वगैरे भरपूर आहेत, डेअरी मिल्क सिल्क वगैरे आहे, नेस्लेचे किटकॅट वगैरे आहे. ठीक आहे, मिल्की बार वगैरे या गोष्टी वगैरे आहेत. सो लेट्स से कॅडबरी प्लॅन करते की त्यांना एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे मार्केटमध्ये, जे डेअरी मिल्क सेगमेंटमध्येच असेल, बट त्याचा फ्लेवर काहीतरी वेगळा असेल. आणि नेस्लेनी ऑलरेडी त्या प्रकारचा एक प्रॉडक्ट, त्या फ्लेवरचा प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे. तर कॅडबरीला जाणून घ्यायचं की बाबा खरंच मार्केटमध्ये डिमांड आहे की नाही, आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करायला पाहिजे की नाही पाहिजे, नाही तर अदरवाईज केलं डायरेक्टली तर नुकसान होऊ शकते कंपनीला. तर ते काय करतील, मार्केटमधनं काही डेटा कलेक्ट करतील. ठीक आहे, लेट्स से कॅडबरीला एक जिंजर फ्लेवर डेअरी मिल्क सिल्क, जिंजर फ्लेवर सिल्क लॉन्च करायची आहे. ठीक आहे, आता याची मार्केटमध्ये डिमांड आहे की नाही, ते कसं कलेक्ट करू शकता, ते काहीतरी लोकांना विचारतील की बाबा तुम्ही इमॅजिन करू शकता का जिंजर फ्लेवर सिल्क आहे, अद्रक फ्लेवर सिल्क तुम्हाला खायला आवडेल का, है ना. तर या प्रकारचे काहीतरी डेटा सर्वे वगैरे करू शकतात, ते डेटा कलेक्ट करतील. आता ऑब्व्हियसली कॅडबरी जी आहे ती पूर्ण भारतामध्ये चालते, सगळ्यांना नाही विचारू शकत, सगळ्यांना विचारणं इम्पॉसिबल आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि कॉस्ट कन्झ्युमिंग आहे. तर ते काय करतील, 1000-2000 लोकांना विचारतील, 10,000 लोकांना विचारतील, 500-600 लोकांना विचारतील. ठीक आहे, तर बेसिकली ते काय करतील, एका सॅम्पलवर ते काम करतात. ठीक आहे, रिझल्ट त्यांना फाइंड आउट करायचा आहे पूर्ण कंट्रीसाठी, बट विचारता कोणाला आहे, एका सॅम्पलला. ठीक आहे, त्या सॅम्पलवरनं त्यांना फाइंड आउट काय करायचं आहे, पॉप्युलेशनसाठी त्यांना फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो सॅम्पलनी लेट्स से इथे यांनी कॅडबरीनी सर्व लोकांना लेट्स से 1000-2000च्या सॅम्पलला रेटिंग द्यायला सांगितली की तुम्ही जिंजर फ्लेवर सिल्कला जर लॉन्च झाली तर किती रेटिंग देसाल. तर जेवढी पण रेटिंग दिली ते 1000 लोकांनी, त्याची ऍव्हरेज रेटिंग आली 5.5. पण ही किती लोकांनी दिलेली रेटिंग आहे, ही 1000 लोकांनी दिलेली आहे. प्रॉडक्ट लॉन्च किती लोकांसाठी करायचं आहे,
पॉप्युलेशनसाठी लॉन्च करायचं आहे ना. पॉप्युलेशन 150 करोड आहे. ठीक आहे, 150 करोड पॉप्युलेशन भारताची. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय कळते आता कॅडबरीचा एक क्रायटेरिया आहे. जर सॅम्पल मधनं जो डेटा कलेक्ट झालेला आहे त्याची ऍव्हरेज रेटिंग ही किंवा त्याच्यामधनं येणारा इंटरव्हल हा 7.5च्या वर जर असेल तरच आम्ही प्रॉडक्ट लॉन्च करणार, नाही तर प्रॉडक्ट लॉन्च नाही करणार. ठीक आहे, तर बेसिकली स्टॅटिस्टिकल सॅम्पलसाठी व्हॅल्यू आलेली आहे 5.5. या 5.5 वरनं मला प्रेडिक्ट करायची पॉप्युलेशनसाठी काय व्हॅल्यू असेल. तर पॉप्युलेशनसाठी जी पण व्हॅल्यू प्रेडिक्ट होऊन मला मिळतीये, तर ऑब्व्हियसली इथे तुम्हाला काहीतरी मार्जिन ऑफ एरर कन्सिडर करावं लागेल, कारण की इथे 1000 पॉप्युलेशन होती, इथे 150 करोड पॉप्युलेशन आहे. तर मार्जिन ऑफ एरर काही ना काही तर राहील. तो मार्जिन ऑफ एरर कन्सिडर करून जर व्हॅल्यू तुमची 7.5च्या आसपास जर जातीये, 7.5च्या पुढे जर गेली, तर तुम्ही काय करसाल? प्रॉडक्ट लॉन्च करसाल, नाही तर प्रॉडक्ट लॉन्च नाही करणार. ठीक आहे, तर या प्रकारच्या गोष्टी आपण या इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये करतो. तर बेसिकली सॅम्पलच्या मदतीने पॉप्युलेशनसाठी तुम्ही डिसिजन घेताय. ठीक आहे, तर इथे आपण जनरली फाइंड आउट काय करतोय, वी आर फाइंडिंग आउट अ पॉप्युलेशन पॅरामीटर. using sample parameter. We are finding out population parameter using sample parameter. ठीक आहे, सो हे पॅरामीटर कोणकोणतं असू शकतं? सो पॅरामीटर असू शकतात तुमचे मीन असू शकतं. ठीक आहे, पॉप्युलेशन मीन तुम्हाला फाइंड आउट करायची, जसं आपण आता ऍव्हरेज रेटिंग काढली, मीन असू शकतंय. त्यानंतर तुमचं हे प्रपोर्शन पण असू शकतं, पर्सेंटेज काढणं है ना. त्यानंतर हे तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन पण असू शकतं. ठीक आहे, सो इट कुड बी एनिथिंग. ठीक आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन पण असू शकतं हे पॅरामीटर. सो बघूया आता कोणकोणत्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलं जातं. आता इमॅजिन करा की कंपनी आहे, कंपनीला डिसिजन घ्यायचा आहे एंटायर कंट्रीसाठी. ठीक आहे, तर ते जे सॅम्पल जर त्यांनी फक्त लेट्स से 1000 सॅम्पल पिक केले आणि 1000च्या 1000 लोक काय आहेत, सगळेच्या सगळे मराठी आहेत. ठीक आहे, सगळेच्या सगळे मराठी लोक आहेत आणि डिसिजन या 1000 लोकांवरनं एंटायर कंट्रीसाठी घेत आहेत, तर कुठं ना कुठं हे थोडा बायस डिसिजन नाही होऊन जाणार, कारण की ज्या लोकांवर एक्सपेरिमेंट केलं ते सर्वच्या सर्व एका कॅटेगरीचे होते. ठीक आहे, कंट्री खूप जास्त व्हेरिएबिलिटी याच्यामध्ये. ओके, सो सॅम्पलिंग कशी करायची, जे सॅम्पल आहेत हे क्रिएट कसे करायचे. ठीक आहे, तर सॅम्पलिंग करण्याचे मल्टिपल वेज आहेत. ठीक आहे, इथं आपण समजून घेऊ टाइप्स ऑफ सॅम्पल्सला. टाइप्स ऑफ सॅम्पल्सला ठीक आहे, ते इथं टायटल देऊन घ्या तुमच्याकडे, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स एक टायटल घ्या आणि त्याच्यामध्ये घ्या टाइप्स ऑफ सॅम्पल्स, किंवा त्याच्या अगोदर एक डेफिनेशन लिहून घ्या इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्सची. नाही, टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक्स आता नका लिहू. इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक टायटल दिलं का? हा, स्पेलिंग काय आहे? इन्फरन्शियल INFER EN TIAL स्टॅटिस्टिक्स, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. याची डेफिनेशन तुम्ही एकदा लिहू शकता की इट इज अ स्टॅटिस्टिक्स. मी लिहितो वाटलं असतं. इट इज अ tries to find out population parameter, using sample parameter. ठीक आहे, सो झाली डेफिनेशन लिहून. हॅलो,
नाही सर 2 मिनिटं. काय लिहून घे. झालं सर. ओके, तो ठीक आहे. तर आपण आता समजून घेऊ टाइप्स ऑफ सॅम्पल. तर सॅम्पलचे टाइप्स कोणकोणते असू शकतात. तर फर्स्ट आहे तुमचं रॅन्डम सॅम्पल. रॅन्डम सॅम्पल. तर रॅन्डम सॅम्पल कोणतं असतं सॅम्पल? जे रॅन्डम असतं प्युअरली. मला जर 150 करोड लोकांसाठी डिसिजन घ्यायचा आहे आणि 1000 लोकांवरनं डिसिजन घ्यायचा आहे, तर मी ते 1000 लोक जे पिक करेल का ते रॅन्डमली पिक करेल. ठीक आहे, म्हणजे असं काही नाही डोळे झाकून पिक करेल बेसिकली. म्हणजे काय आहे की त्या 150 करोड मधल्या जेवढे पण पॉप्युलेशन आहे त्यामधल्या प्रत्येक पर्सनला त्या सॅम्पल मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी प्रत्येक पर्सनची काय सेम आहे. म्हणजे असं नाही की याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे याची कमी प्रोबॅबिलिटी आहे. तर कोणत्याच प्रकारची इथे बायसनेस नाही. त्याला आपण बोलतो रॅन्डम सॅम्पल. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचं सॅम्पल कोणतं आहे? तर मी काय करतो ना, मला एक्झॅक्ट नावं आठवत नाही बघा, आपण गुगल करूया. काहीतरी सिस्टमॅटिक सॅम्पल, त्यानंतर सोफिस्टिकेटेड सॅम्पल, असं काहीतरी नाव आहे ते. टाइप्स ऑफ सॅम्पल्स इन इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स. दिसतंय का कुठं? रॅन्डम अँड अनबायस्ड वगैरे दिसतंय. टाइप्स ऑफ सॅम्पल्स पाहिजे ना. खाली नाही 5 आहेत ऍक्च्युली. हा, हे देर आर 5 टाइप्स ऑफ सॅम्पल. हे 5 लिहून घ्यायचं. टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. नाही टाइप्स ऑफ सॅम्पल्स. ओके. त्याच्यामध्ये आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते रॅन्डम आहे. ठीक आहे. बाकीचे जे सॅम्पल्स असतात ते असं डिपेंड करतं सिच्युएशनवर. ठीक आहे. सिस्टमॅटिक, स्ट्रॅटिफाईड, कन्व्हिनियन्स, क्लस्टर, हे काय बेसिकली तुम्ही असं इमॅजिन करा. आता 150 करोड भारताची पॉप्युलेशन आहे. आपल्याला माहिती आहे की नॉर्थ इंडियाची पॉप्युलेशन ही साऊथ इंडियापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. ठीक आहे. तर जो सॅम्पल मी क्रिएट करेल, 1000 लोकांचा सॅम्पल क्रिएट करतोय, तर तिथे तो रेशो मेंटेन ठेवेल. ठीक आहे. मला माहिती आहे नॉर्थ ईस्टची पॉप्युलेशन थोडी कमी आहे. ठीक आहे. जम्मू काश्मीर साईडची पॉप्युलेशन थोडी कमी आहे तिकडे माउंटेन एरिया असल्यामुळे. तर जो सॅम्पल मी क्रिएट करेल त्याच्यामध्ये सुद्धा जो तिकडची लोक थोडी कमी घेईल, इकडची लोक थोडी कमी, तर रेशो मेंटेन ठेवा. तर यालाच आपण सिस्टमॅटिक किंवा स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग याला बोलतो. ठीक आहे, जे आता आपण एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग तुम्ही कसं बोलू शकता की कंपनीला कन्व्हिनियंट पीपल कोणते आहेत सध्या. ठीक आहे. त्यांच्या आसपास त्यांना 1000 महाराष्ट्रातले लोक दिसत आहेत, गुजरातचे लोक दिसत आहेत, तर ते त्यांना पिक करतील. ते झालं कन्व्हिनियन्स सॅम्पल. तर त्याच्यामध्ये काय बायसनेस असण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. ते सिंपल आहे. तर आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते आहे रॅन्डम सॅम्पल. ठीक आहे. सो इथे येऊया, जरा याच्याबद्दल अजून रीड करूया.
सॅम्पलिंग अँड स्टॅटिस्टिकल इन्फरन्स. तर कुठे गेले? सगळ्यात पहिले होतं रॅन्डम सॅम्पल. सो इट इज अ सेट ऑफ आयटम सिलेक्टेड फ्रॉम अ पॅरेंट पॉप्युलेशन अँड इज अ रॅन्डम सॅम्पल इफ एखाद्या सॅम्पलला मी रॅन्डम कधी बोलेल तेव्हा जेव्हा द प्रोबॅबिलिटी दॅट एनी आयटम इन द पॉप्युलेशन इज इन्क्लुडेड इन द सॅम्पल इज प्रोपोर्शनल टू इट्स फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन ऑफ एनी आयटम इन द सॅम्पल ऑपरेट्स इंडिपेंडेंटली ऑर डेफिनेशन नाही समजलं तरी काय प्रॉब्लेम नाही. सिम्पल याच्यामध्ये हेच लिहिलेलं आहे की एखादा आयटम त्या सॅम्पल मध्ये येतोय म्हणजे दुसरा पण येईलच कंपल्सरी नाही. म्हणजे त्यांचं इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन हे एकमेकांवर डिपेंडंट नाही आहे, प्युअरली इंडिपेंडंट आहे. ठीक आहे. देन रॅन्डम सॅम्पल नोटेशन. तर रॅन्डम सॅम्पलला आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करतो. ठीक आहे. So random sample is made up of IID random variables and so they are denoted by capital X's. We will use the shorthand notation X to denote a random sample. हा वाला पार्ट सुद्धा तुम्ही इग्नोर केला तरी चालेल, खूप जास्त मॅथमॅटिकल आहे, नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाही. इथे आहे डायरेक्टली. द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन विल बी स्पेसिफाईड बाय अ डेन्सिटी और प्रोबॅबिलिटी फंक्शन डिनोटेड बाय f of x colon theta. इथे x काय तुमचा तो पॅरामीटर त्यातले वेर थीटा डिनोट्स द पॅरामीटर्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन सच एज मीन. ठीक आहे. डिनोटेड बाय म्यू अँड व्हेरियन्स डिनोटेड बाय सिग्मा स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे एक सेंट्रल लिमिट थेरम वगैरे दिलेला आहे. आपण एक काम करूया, याला उद्या व्यवस्थित डिस्कस करायचं का या चॅप्टरला उद्या एंड करून टाकू. पॉइंट एस्टिमेशन, मेथड ऑफ मुवमेंट वगैरे थोडंसंच बाकी बघायचं, जास्त काही बाकी नाही आहे तुमचे स्टॅटिस्टिक्स मधला पार्ट. 3 कॉन्सेप्ट जे याच्यातून आपल्याला शिकणं इम्पॉर्टंट आहे. एक आहे तुमचं सेंट्रल लिमिट थेरम. सेंट्रल लिमिट थेरम, दुसरा आहे कॉन्फिडन्स इंटरवल, आणि तिसरं आहे हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे. त्या 3 कॉन्सेप्ट आपल्याला कव्हर करायचे आहेत, बाकी जास्त काही कव्हर नाही करायचं. म्हणजे हाच एवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो याला आपण उद्यापासून स्टार्ट करूया. उद्या आपण सेंट्रल लिमिट थेरम आणि कॉन्फिडन्स इंटरवल प्रयत्न करू एंड करायचा, पण होणार नाही बहुतेक कॉन्फिडन्स इंटरवल एंड, बट सेंट्रल लिमिट थेरम तर होऊन जाईल आरामात. ओके. थोडं फ्रेश माइंडनी करूया जर व्यवस्थित पडेल. बाकी आतापर्यंत जेवढ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये काही विचारायचं असेल तर विचारू शकतो का? समजलंय प्रत्येकाला? हो सर. ओके. ठीक आहे. मग तुम्ही मीटिंग लिव्ह केली तरी चालेल. बाकी गोष्टी आपण उद्या डिस्कस करूया.